स्वामी विवेकानंद नगर येथे राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं मोफत कांदे वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाला ठाणेकर नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून स्थानिक कार्यकर्त्यांनी हा विशेष उपक्रम राबवला। या कार्यक्रमात अनेक नागरिकांनी सहभाग घेतला आणि मोफत कांदे वाटप मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावल्या होत्या। या कार्यक्रमाचं आयोजन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नागरिकांना मदत करण्याचा आमचा हेतू असल्याचं सांगितलं। सध्याच्या महागाईच्या काळात कांद्यांचे भाव गगनाला भिडलेत, त्यामुळे नागरिकांना थोडासा दिलासा मिळावा यासाठी हा उपक्रम राबवल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली। कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल नागरिकांनीही कार्यकर्त्यांचे आभार मानले। या उपक्रमामुळे राज ठाकरे यांच्याविषयी नागरिकांच्या मनात आणखीन आदर निर्माण झालाय। स्वामी विवेकानंद नगर परिसरात झालेल्या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झालेत। अशा उपक्रमांमुळे सामाजिक बांधिलकी अधिक दृढ होण्यास मदत होते असा नागरिकांचा विश्वास असल्याचं यावेळी सांगण्यात आलं। घाटकोपर होर्डिंग्सच्या दुर्घटनेनंतर ठाणे महापालिकेनं शहरातील 32 ओव्हरसाइज होर्डिंग्सला नोटिसा बजावून हे होर्डिंग्स तात्काळ दिलेल्या परवानगीप्रमाणे लावण्याचे आदेश दिले होते। मात्र होर्डिंग्स एजन्सीने पालिकेची नोटीस गांभीर्यानं न घेता होर्डिंग्सवरील केवळ पत्रे उतरवले असून परवानगीपेक्षा जास्त असलेले महाकाय होर्डिंग्स अजूनही कायम असल्यानं ठाणेकरांवरील धोका अद्यापही टळला नाही। घाटकोपरची होर्डिंग्स दुर्घटना घडल्यानंतर ज्या 294 होर्डिंग धारकांना स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना करण्यात आल्या होत्या, त्यापैकी जवळपास 200 होर्डिंग्स मालकांनी पालिका प्रशासनाकडे स्ट्रक्चरल ऑडिट सादर केले। मात्र ओव्हरसाइज होर्डिंग शहरात तसेच असल्यानं अशा 32 होर्डिंग्सला महापालिकेच्या वतीनं नोटीस बजावण्यात आली। या नोटीसमध्ये महापालिकेनं ज्या साईजपर्यंत होर्डिंग्स उभारण्याची परवानगी दिली आहे त्याच साईजचे करण्यात यावेत अशा सूचना दिल्या होत्या। यामध्ये MSRDC, रेल्वे आणि ST महामंडळाच्या क्षेत्रात असलेल्या होर्डिंगची साईज कमी करण्यासंदर्भात देखील पत्र दिलं होतं। MSRDCच्या हद्दीत 18, ST महामंडळाच्या हद्दीत 2 तर रेल्वे प्रशासनाच्या हद्दीत 1 असे होर्डिंग्स असल्याची माहिती पालिका प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे। शहरात विनापरवाना असलेले ओव्हरसाइज होर्डिंग तसंच असल्याचं समोर आले। नोटीस बजावलेल्या एकाही होर्डिंग्स एजन्सीनं त्यांच्या होर्डिंग्सची साईज कमी केली नाही। परिणामी ऐन पावसाळ्यात होर्डिंग्समुळे एखादी दुर्घटना घडली तर याला जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत
म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. हिंदू जननायक माननीय श्री राजेसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक स्मिता जमदाडे, प्रभाग अध्यक्ष 21. हिंदू जननायक माननीय श्री राजेसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक स्मिता जमदाडे, प्रभाग अध्यक्ष 21. हिंदू जननायक माननीय श्री राजेसाहेब ठाकरे यांना वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा. शुभेच्छुक स्मिता जमदाडे, प्रभाग अध्यक्ष 21. मोठ्या प्रमाणात प्रवासी वाहतूक करणाऱ्या अशोक लेलँडच्या बसगाड्या धोकादायक असून या गाड्या अचानकपणे बंद पडत आहेत. शिवाय भरधाव वेगात असताना अनेक भाग नादुरुस्त होत आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला असून याबाबत तक्रार करूनही संबंधितांकडून कार्यवाही केली जात नसल्यानं मुंबई बस मालक संघटनेनं आज कंपनीच्या माजिवडा येथील कार्यालयावर धडक दिली. वारंवार नादुरुस्त होणारे सुमारे 61 नवीन बसगाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. बस चालत असताना फ्रंट व्हील, हब क्रॅक होणं, व्हील डिस्क तुटणं, क्लच, प्रेशर प्लेट, रिलीज बेरिंग, क्लच सिलेंडर, डिझेल पाईप तुटणं, सायलेन्सर पाईप फुटणं, पुरवठा करणारे पाईप फुटणं, गिअरबॉक्स, ब्रेक लायनर समस्या अशा अनेक अडचणी या नव्या कोऱ्या बसगाड्यांमध्ये निर्माण होत आहेत. अशोक लेलँडने विकलेल्या बस या सदोष असल्यानं प्रवाशी आणि वाहन चालक सहाय्यक यांच्या जीविताला धोका निर्माण झालाय. या बसगाड्यांमध्ये बिघाड होऊन त्या अचानकपणे बंद पडतात. या बसगाड्यांमधील अनेक भाग अचानक नादुरुस्त होत असल्यानं बसला अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. खाजगी वाहतूक करणाऱ्या बसगाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्यांमध्ये लहान मुलं, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश असतो. मात्र गाड्या अचानकपणे बंद पडत असल्यानं प्रवाशांना रस्त्यावर तासनतास अडकून पडावं लागतं. वारंवार बिघाडामुळे बस मालकांचंही आर्थिक नुकसान होत आहे. शिवाय प्रवाशांकडून चालकांना तक्रारी घडत आहेत. याबाबत अनेक वेळेला बस मालकांनी संबंधितांना कळवून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही केली जात नाही. अशोक लेलँड ही कंपनी मोठ्या अपघाताची वाट पाहत आहे का असा सवाल करत मुंबई बस मालक संघटनेनं माजिवडा येथे हे आंदोलन केलं. यावेळी धावत्या बसमधील हब तुटल्यामुळे बसचं होणारं नुकसान कोण सहन करणार, व्यवसायातील तोटा कोण सहन करणार, प्रवासादरम्यान आणि भविष्यातील प्रवासात वाहन निकामी झाल्यास प्रवाशांना परतावा, कर, विमा, बँक दायित्व, ब्रेकडाऊनमुळे भविष्यातील बुकिंगवर परिणाम, यामुळे उपाययोजना कोण करणार, ब्रेकडाऊन दरम्यान पोलीस आणि टोईंगचे चार्जेसचं नुकसान कोण भरणार, वॉरंटीमध्ये ब्रेकडाऊन दरम्यान आम्ही किलोमीटरचा विचार करणार आहोत का, कर्मचाऱ्यांचे पगार आणि त्यांच्या निवासाचा खर्च कोण करणार, प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण होण्यास कोण जबाबदार आहे, असे अनेक प्रश्न मुंबई बस मालक संघटनेनं उपस्थित केले असून या 61 नवीन बसगाड्या कंपनीनं पुन्हा ताब्यात घ्याव्यात अशी मागणी यावेळी करण्यात आली. बताओ कि क्या आपका प्रॉब्लम है अशोक लेलैंड का गाड़ी? मैं मुंबई बस मालक संगठन का प्रतिनिधि केवी शेट्टी। ऐसे यहाँ थाना बस ओनर्स एसोसिएशन में हमारा साथ जुड़ा हुआ है। लास्ट 5 महीने से अशोक लेलैंड का नया प्रोडक्ट यूरो 6 उसमें काफी प्रॉब्लम्स है। गाड़ी हम मुंबई से अगर कहीं ड्रॉप जाने के लिए छोड़ते हैं यहाँ से, हर बस रात अपरात्रि का टाइम में गाड़ी कहीं भी जाके ब्रेकडाउन हो जाता है। गाड़ी में जाने वाला लेडीज, बच्चा, बुजुर्ग आदमी रास्ते में रात को 8-8, 10-10 घंटा पड़ा रहता है। इस वजह से, और दूसरी चीज, ये गाड़ी रास्ते में चलने का लायक ही नहीं है। हर टाइम में आगे का हब तोड़ता है, कोई गाड़ी को जाके पड़ता है,
कभी केयर फेल हो जाता है, कभी इंजन फेल होता है, कभी वारंटर आइटम एवरी ईच एंड अदर पार्ट्स फेल होते रहते हैं हर दिन। और हमने काफी मीटिंग कर लिया अशोक लेलैंड का सभी टीम से, हमको कोई भी अभी तक सोल्यूशन नहीं आया है। आज इसके लिए हमने लास्ट हमारा डिमांड रखने के लिए आया है। आज हम टाइम लेके जाएगा ये गाड़ी, हम उसका कौन सा जगह छोड़ना है, ये गाड़ी का हमने डिपार्टमेंट को लेटर सबमिट कर देगा। हम आगे का महसूल भरने का हमारे पास ताकत नहीं है, बैंक का पैसा भरने का हमारे पास ताकत नहीं है, और गाड़ी का सर्वेंट को हमारे पास पालने का ताकत नहीं है। इस वजह से हम गाड़ी सरेंडर करने के लिए जगह मांगना और टाइम मांगने के लिए यहाँ आज आए हैं। कंपनी का क्या कहना है? कंपनी अभी तक कोई भी जवाब नहीं दे रहे। रोज हमारे को सबसे पहले बात ये, हम आने से गेट में रोक दिया लास्ट टाइम, सिक्योरिटी को बोल के कोई भी बस ओनर को छोड़ना नहीं, ऐसा बोल के रास्ते में रोक दिया। और अभी आ रहा है तो कोई बात करने को तैयार नहीं है। हमने बताया नेशनल टीम सर्विस एंड सेल्स के बाद हमको मीटिंग कराओ, ये प्रोडक्ट को रिटर्न लो, प्रोडक्ट को रिटर्न ले, 2-3 महीने में तुम रास्ते में चलने का लायक ही बनाओ, तब तक के लिए कर्जा उठाओ। हमारा पास कर्जा उठाने का ताकत नहीं है, ये हमारा अभी भी डिमांड है। आज हम वो मिलने तक हम यहाँ रुका हुआ है। कितना गाड़ी है टोटल? कितना गाड़ी है? गाड़ी होगा अभी महाराष्ट्र में गाड़ी कितना बिका पता नहीं है, हमारे अंदर में अभी लगभग 150 के आसपास गाड़ियां है। ईच एंड एवरी हर 2-4 दिन में एक गाड़ी एक्सीडेंट। हमारे बस मालिक के ऊपर एफआईआर भी हो चुका है पुलिस स्टेशन में। सांगली में बस ब्रेकडाउन होने से बस मालिक के ऊपर एक्सीडेंट एफआईआर कर रहा है। गाड़ी मालिक का प्रॉब्लम नहीं है, मैन्युफैक्चरर का प्रॉब्लम है। कंपनी के ऊपर कोई प्रशासन भी एक्टिव नहीं होता, ये सब चाइना प्रोडक्ट डाल के गाड़ी बेच चुका है। सर इसमें सर्विस स्टेशन कुछ है ही नहीं देगा। सर्विस स्टेशन में सर्विस में एक भी प्रैक्टिकल मैकेनिक है ही नहीं है, क्वालिफाइड मैकेनिक टेक्नीशियन कोई है ही नहीं है। रात का टाइम में अगर हम कॉल सेंटर में कॉल करता है, कम से कम हमको 6 से 8 घंटा मैकेनिक आने में लगता है। तब तक हमारा पैसेंजर, फैमिली, लेडीज, बच्चा लेके वो वॉशरूम कहाँ जाएगा, पेट का ये क्या है, कौन सा ये सोच के लोगों ने हमारा गाड़ी में जाता है, उसको क्या सर्विस दे हम। अभी क्या